नमस्कार शेतकरी बांधवांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेतकरी बांधवांनो, नेमकी आपल्याला कर्जमाफी कधी मिळणार तर या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. ते अपडेट नेमकं काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपली कर्जमाफी कधी होणार. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा शेतकरी बांधवांनो, फडणवीस सरकारने 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल असं वेळोवेळी सांगितलेलं होतं. 30 जून उलटून गेला तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया पण जमा झालेला नाही. त्यानंतर 5 जुलै पर्यंत सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आणि 5 जुलै सुद्धा आता संपून गेलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया पण जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेले आहे आणि नेमकं कर्जमाफी मिळेल की नाही तर या संदर्भात नेमकी अपडेट काय आहे आणि आता आपल्याला कर्जमाफी कधी मिळेल तर या संदर्भातील जी काही नुकतीच अपडेट आलेली आहे तर ती आपण बघूया. तर बघा मित्रांनो, की या संदर्भात दत्ता भरणे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. साधारणतः हे अधिवेशन 10 जुलै पर्यंत चालणार आहे आणि या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या मागितल्या जाणार आहे आणि त्या मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर राज्यपालाची स्वाक्षरी होईल आणि स्वाक्षरी झाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही कर्जमाफी आहे 2 लाख रुपयापर्यंतची तर ती दिली जाईल असं दत्ता भरणे यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 10 जुलै पर्यंत पावसाळी अधिवेशन असणार आहे आणि हे अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार असल्याचं या ठिकाणी दत्ता भरणे यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्यामुळे आता निश्चिंत राहा. आपली जी काही 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आहे तर ती आपल्याला मिळणार असल्याचे या ठिकाणी सरकारकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो.